सुरुवात करूया। सर्वप्रथम मी पातेले ठेवते गरम करायला। एक पळी मी तेल टाकते। मसाला वाटून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी एक कांदा भाजलेला आहे, थोडं खोबरं भाजलेलं आहे, जिरे, अद्रक, लसूण थोडा मसाला मी केलेला आहे। व्हिडिओ जास्त होतो म्हणून मी आधी थोडी तयारी लवकर केली, आधीच करून घेतली वाटणाची। तर मी सर्वप्रथम एक कांदा टाकते फोडणीला। त्यामध्ये मी कढीपत्ता टाकते। त्याच्यामध्ये मी थोडं मीठ, एक दोन हिरवी मिरची, थोडं अद्रक, थोडा लसूण, थोडं जिरे याचं वाटण करून ते मिक्स करून घेतलेलं आहे। कांदा खोबऱ्याचा आता याच्यामध्ये मी गरम मसाला, हा गरम मसाला काळा असतो तो, आणि काश्मीरी मिरची आणि हा घरचा मसाला घेतलेला आहे, तो पण आपण याच्यामध्ये टाकूया। थोडीशी हळद घालूया, अर्धा चमचा, जास्त नाही घालायची हळद। मसाला चांगला लाल होते बघा। ते वाटणाचंच पाणी आपण घालूया, वाटलेलं। दोन मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवूया, थोडंसं तरी आली पाहिजे ना तेलाची। 1 2 3 स्टॉप कशा केलं? चला आता आपण हे बघा, बघू शकता तुम्ही, याला मस्त तरी आलेली आहे तेलाची। मसाला आपला लाल पण झाला। हां, सुंदर भाजी होते मटणासारखी। तुम्ही करून बघा, खाऊन बघा कशी होते ती। आमच्याकडे याला डुबुकोड्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये मला सांगा। आणि पाणी तुम्हाला हवं तेवढं टाका, जेवढं तुम्हाला करायचे असेल तेवढं। याला उकाळी आली तर आपण मग
त्या वड्या सोडूया. आपण थोडंसं मीठ पण टाकूया, कारण मीठ मी त्या याच्यामध्ये टाकलेलं आहे. हे पीठ आपण कालवलं ना, त्याच्यामध्ये पण मीठ आहे, त्यामुळे थोडंसं टाका तुम्ही, तुमच्या अंदाजेनुसार टाका. आता आपण हे बघा, भाजीला उकळा आलेला आहे, आले ना उकळी. मग आता आपण या वड्या सोडूया. हां, पुढच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला पातोड्याची पण भाजी दाखवेल कशी करतात ते. सोपं आहे, अगदी सोपं आहे. असं सोडून द्यायच्या वड्या नुसत्या. सुंदर भाजी होते, अगदी मटणासारखी खायला लागते. टेन्शन घेऊ नका, छान भाजी होते. करून बघा, खाऊन बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी लागते, कशी झाली भाजी, कशी होते तुमची भाजी. थोडा कमी करते मी गॅस. थोड्या थोड्या वड्या टाकायच्या, अर्धा अर्धा चमचा घेऊन छोट्या छोट्या टाकायच्या. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून धुवून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. चालतं, वाया नाही घालवायची कुठली गोष्ट. थोडंसं पाणी घातलंय मी त्याच्यामध्ये. भाजी झाली का म्हणून तुम्हाला दाखवते परत. बघा, आपली भाजी आता छानपैकी उकळले. वड्या पण चांगल्या फुगल्यात, तरंगत आहेत वरती छान छान. बघा किती सुंदर भाजी झालेली आहे. तुम्हाला दाखवते याच्यात काढून. वड्यांची भाजी खूप छान होते. तुम्ही करून बघा, कमेंटमध्ये मला सांगा कशी वाटते. तर आता आपण याच्यावरती मस्तपैकी कोथिंबीर टाकूया आणि आपली वड्याची भाजी बघा एकदम सुंदर झाली, एकदम छान झाली. कमेंटमध्ये सांगा मला कशी वाटते ती. आणि तुम्ही बनवून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाय.